हॉटेल शोधताना खूप कन्फ्युजन होत होतं. 1-2 ठिकाणी गेलो मी म्हणजे गुगलवरून त्यांची माहिती घेऊन. तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की ते खूप बंडल हॉटेल आहेत नाही का. तर शेवटी मी जिथं माझा इव्हेंट आहे उद्या तेच विवांता हॉटेल बुक केलेलं आहे. तर हे 5 स्टार हॉटेल आहे. तर 6,100 रुपये मला चार्ज पडले. ॲक्च्युली आजचे सगळे हॉटेल बुक झालेले होते, एकच रूम शिल्लक होती. तर 6,000 रुपये चार्ज पे केलेले आहेत मी. तर आता हॉटेल पाशी आलेलो आहे मी. तर मी आलोय चालत. तर बघू आता सिक्युरिटी सिस्टीम कशी आहे काय. तर प्रिमायसेस तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आहे ते. गार्डन वगैरे सर्व. गाड्या तर काही दिसत नाहीये. हॉटेलची प्रॉपर्टी पाहू शकता तुम्ही फ्रेंड्स. एंट्रन्स समोरून आहे दिसतोय. पुढं मस्त लॉन यांनी मेंटेन केलेलं आहे. तिथे कोणी दिसत नाही आहे. गुड आफ्टरनून. आय एम मेकिंग व्हिडिओ फॉर माय यूट्यूब चॅनल. ओके. गुड आफ्टरनून. Good afternoon, ma'am. So I have my own YouTube channel, so I have taken permission. Okay. Yeah. So actually I have booked a room. So could you please? So I have written that ID. 14800. Yes, Sudhir Saikar. SUDHIR. Sudhir Saikar. हाँ. ID. What do you want? Other ID? Okay. No. Yes. Non-smoking. I want to ask you, is it included breakfast or it is without breakfast? Because I didn't check in. Just I was in a hurry, so I booked immediately. Without breakfast. Okay. So I will have to pay extra for breakfast. Yes. When can I pay? Directly Pay tomorrow. Otherwise, you can pay on Gmail. Okay. One more thing I want to ask you. Tomorrow I will have an event here which is organized by Brand Impacts. Tomorrow 12:30 onwards. फायनली मी पोहोचलेलो आहे विवांता हॉटेलमध्ये. विच इज अ 5 स्टार हॉटेल. आणि मी माझ्या रूमच्या इथे आलेलो आहे. तर तुम्हाला एक मी रूम टूर देतो. तर ही माझी रूम आहे. रूमचा नंबर आहे 519. आतमध्ये गेल्यानंतर डोअर लॉक केलेला आहे. हे इथं कार्ड आहे. हे जे कार्ड आहे हे मला भेटलेलं आहे काउंटरमध्ये. ते काय काय दिलेलं आहे. बाथ, कॅन्डल, मेक माय रूम, प्रायव्हसी, अनेक गोष्टींचे ऑप्शन दिलेले आहेत. इकडे सर्व टॉयलेटरीज आणि वॉशरूम, बेसिन आहे, बाथरूम आहे. इकडे एक टब दिलेला आहे. हा टबचे इथे एक टॉवेल आहे. रूम तशी छोटीशी. इकडे काय काय माहित नाही. चेक करतो एकदा. आतमध्ये आल्यानंतर बघा अशा पद्धतीने इथे सर्व स्टोअर दिलेले आहेत. इथे तुमचे काय व्हॅल्युएबल थिंग्स असतील तर तुम्ही इथे ठेवू शकता. हा इथे भला मोठा आरसा दिलेला आहे. हे बघा किती मोठा आरसा आहे हा. तर बॅग इथे ठेवतो मी. चेक करतो अजून काय काय आहे. रूम पाहू शकतो तुम्ही. इथे टीव्ही आहे. रूम तशी छोटीशीच आहे पण ती वेल डेकोरेटेड आहे. तुम्ही पाहू शकता. इथे टेम्परेचर दिलेलं आहे. टेम्परेचर आणि फॅन. हे बघा ट्विन बेड आहे इथे. फ्रूट्स काही ठेवलेले आहेत इथे. हे पाण्याची बॉटल आहे का काय आहे. पाण्याची बॉटलच दिसते ही.
इथे एक पाण्याची बॉटल आहे, इथे एक पाण्याची बॉटल आहे आणि इथे एक पाण्याची बॉटल आहे. व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी हॉटेलची, ते कसा व्ह्यू दिसतो तो. तर इथून सर्व हा जो व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकता, सर्व बिल्डिंग्स आहेत इथे. तर व्ह्यू तर काय एवढा खास नाही आहे इथे, व्ह्यू काय नॉर्मलच आहे. इथे चेअर दिलेली आहे, सोफा दिलेला आहे, सिल्वर करायचं असेल तर. यांचं काय आहे, सेफ्टी अँड सिक्युरिटी टिप्स दिलेले आहेत. इकडे काय दिलेलं आहे, इथे कॉफी फॅसिलिटी म्हणून आहे, तर चेक करतो काय आहे इथे. तर इथं हे बघा सर्व इथं कॉफीच्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. हा मिनी फ्रीज असू शकतो बहुतेक. हे बघा इथं हे सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे. यामध्ये काय 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 दिले बघा, डाएट कोक, एक डार्क चॉकलेट आहे. इकडे ग्लास आहेत, हे सर्व काजू, हे काय काय आहे बघा, वेफर्स वगैरे. आणि इकडे एक कॉफी मशीन आहे. सर्व कॉम्प्लिमेंटरी आहे. हे बाथरूम आहे, बाथरूम मध्ये तुम्ही पाहू शकता इथे एक टब बाथ आहे, इथे टॉवेल आहेत, इथे साबण, वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पूज आहेत. इकडे सोप आहे, इथे नॅपकिन दिलेले आहेत पुन्हा. टूथपेस्ट आहे, टूथब्रश आहे इथे. मोकळं दिसते. इथे काय आहे, बॉडी लोशन आणि कंगवा पण दिलेला आहे यांनी. 2 नॅपकिन आहे, टिश्यू पेपर आहे. ठीक आहे, आता आंघोळ केलेली आहे गरम पाण्याने आणि आता वाजले जवळजवळ 4:30 वाजत आलेले आहेत. दिल्लीला येणं, ते पण एकटेच येणं ट्रेनने आणि तिथून पुढं विचारत. तर मी हजरत निजामुद्दीन जे रेल्वे स्टेशन आहे तिथे उतरलो. तिथून मी मेट्रोने मयूर विहार तिथे उतरलो. आणि इथं येलो लाईन आणि ब्लू लाईन असे 2 ट्रॅक आहेत म्हणजे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी. मग मयूर विहारला उतरून तिथे विचारून ब्लू लाईनने सेक्टर 21ला द्वारका इथे आलो. आणि तिथून आता 1-2 हॉटेल सर्च केले गुगलवर मी, तिथे मी व्हिजिट केली. बरं झालं मी बुक नाही केलं, नाहीतर माझे पैसे पण वाया गेले असते आणि माझा हिरमोड पण झाला असता. तर तिथे गेल्यानंतर मला लक्षात आलं हॉटेल्स काय व्यवस्थित नाही आहे, फॅसिलिटीज व्यवस्थित नाही आहे. मग शेवटी म्हटलं आता इथं माझा उद्या इव्हेंट आहे, तर म्हटलं इथंच बुक करावं हॉटेल. आणि तसंही मी एकदा लास्ट टाईम कोलकात्याला गेलो होतो, तिथं मला राहायची इच्छा होती, पण त्यावेळेस मला जमलं नव्हतं 3-4 वर्षापूर्वी. म्हटलं आता आपलं फर्स्ट टाईमच आहे 5 स्टारमध्ये राहणं, तर म्हटलं स्पेंड करूया मग. तर साधारणतः मला 6,100 रुपये पे केले मी. आणि याच्यामध्ये ब्रेकफास्ट नाही आहे. तर घाईघाईत मी बुक केलं, मिनिट चेक नव्हतं केलं ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे का नाही आहे. इथं आल्यावर मला समजलं रिसेप्शनला की याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड नाही आहे. असो, ब्रेकफास्टचं मी एकदा चेक करेल, तिचं पे करून तिथे ब्रेकफास्ट करेल मी. थोडे मी आता स्नॅक्स खाणारे जे काय आता इथे अवेलेबल आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे जे अवेलेबल. आणि एक 2-3 तास आराम करून नंतर मग डिनरसाठी बघूया, बाहेर जायचं आहे का इथंच रूममध्ये. त्यांची रूम सर्व्हिस पण ऑब्व्हियसली अवेलेबल आहे. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आता वाजलेत रात्रीचे 9:15 आणि मी कुठेही फिरायला गेलेलो नाही आहे, कारण की द्वारका जो एरिया आहे दिल्लीपासून खूप दूर आहे. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया किंवा राजपथ किंवा जे काही व्हिजिट करतात टुरिस्ट, तिथं तर काय जाणं पॉसिबल नाही आहे. उद्या माझा इव्हेंट आहे. तर आता मी जेवण करतो. डिनरमध्ये मी नॉनव्हेजची मिनी थाळी मागवलेली आहे. तर थाळीमध्ये काय काय आले मी तुम्हाला एकदा जस्ट दाखवतो आणि जेवण करून मग मी झोपणार आहे. कारण की सकाळी उद्या दुपारी 12:30 वाजता इव्हेंट आहे आणि 12 वाजता चेकआउट करायचं आहे मला. आणि 12 वाजल्यानंतर चेकआउट केल्यानंतर माझी जी बॅग आहे लगेज तिथं मला रूममध्ये ठेवता येणार नाही इथे. तर त्याचीसुद्धा प्रोव्हिजन त्यांना विचारून ठेवलेली आहे, कुठे ठेवू शकतो काय वगैरे. तर आता मी तुम्हाला दाखवतो थाळीमध्ये काय काय आलेलं आहे. हे सकाळचे फ्रूट्स तुम्ही पाहू शकता, तसेच ते अजून ते काय खाल्लेलं नाही मी अजून. तर यामध्ये सॅलड आहे, मध्ये चटणी आहे, लोणचं आहे, हे मे बी मीठ वगैरे असेल.
यामध्ये पापड दिलेला आहे त्यांनी. बघू शकतो यामध्ये पापड दिलेला आहे. इथे फुलका आहेत, 2 फुलके आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता रसमलाई आहे, राईस आहे, डाळ आहे, एक व्हेजिटेबलची भाजी आहे आणि एक मटन करी आहे, रोगन जोश म्हणून. तर अशा पद्धतीने ही थाळी आहे. आणि त्यासोबतच यांनी स्पून दिलेले आहे, तिथे फोर्क आहे आणि प्लेट पण दिलेली आहे आणि एक नॅपकिन. तर मी आता जेवण करतो. भेटूया पुन्हा सकाळी. बाय बाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे रविवार आणि सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि मस्तपैकी आता गरम पाण्याने आंघोळ केलेली आहे. माझा जो इव्हेंट आहे तो आहे 12:30 वाजता. आणि आता ब्रेकफास्ट तर मी काय जाणार नाही आहे खाली, कारण की ब्रेकफास्ट 1000-1500 रुपये त्याचा खर्च आहे आणि तो खर्च करण्याची काही गरज वाटत नाही मला. ऑलरेडी बरेच कालचे फ्रूट्स आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत, इवन चहा बिस्किटे सुद्धा आहे. आणि प्लस दुपारी इव्हेंटमध्ये सुद्धा 1 वाजता तिथे लंच असणार आहे याच हॉटेलमध्ये. त्याच्यामुळं का ब्रेकफास्ट खाली जाण्याची काय बुफे करण्याची काय आवश्यकता वाटत नाही आहे. तर आता मी ब्रेकफास्ट करणार आहे. त्यानंतर माझं जे लगेज आहे ते मी आवरणार आहे आणि 12 वाजता चेकआउट आहे. 12 वाजता चेकआउट असल्यामुळे आधीच एक 10 मिनटं आधी त्यांना सर्व म्हणजे मला इथून चेकआउट करावं लागेल आणि खाली रिसेप्शनला ते कार्ड जे आहे ते मी दिलेलं ते मला जमा करावं लागेल. 10:30-11 वाजता ते कॉफी टी वगैरे दिलेलं आहे. तर 1 कप मी कॉफी बनवेल, ट्राय करूया. नॉर्मली आपण कसं इतर वेळेस रेडीमेडच पित असतो घरी किंवा दुकानांमध्ये टी स्टॉलवर, पण इथं आता स्वतःच्या हाताने करून बघणार आहे. तर बघूया जमतं आहे का तसं. तर करूया आता ब्रेकफास्ट. फ्रेंड्स, ब्रेकफास्टमध्ये काल काजू आणि कालचे बदाम थोडे शिल्लक आहेत, रोस्टेड आहेत, ते सॉल्टेड आहेत म्हणजे, आणि हे फ्रूट्स आहेत. तर हाच माझा ब्रेकफास्ट असेल. तर ब्रेकफास्ट करूया. आता ॲपल कट करायला तर इथं नाईफ नाही आहे, तर मी होल ॲपलच कन्झ्युम करणार जसं आपण नॉर्मली खातो. ब्रेकफास्ट करूया. त्यानंतर 1 तासाभराने चहासुद्धा मी चहा किंवा कॉफी बनवणार आहे. फ्रेंड्स, हा विंडोच्या म्हणजे खिडकीतून जो इथून व्ह्यू आहे बाहेरचा तो तुम्हाला एकदा दाखवतो मी. तर हे बघा, हा पूर्ण व्ह्यू आहे, सर्व बिल्डिंग्स तुम्ही बघू शकता. तर हा बिल्डिंग्स दाखवण्यासाठी तुम्हाला मी दाखवत नाही. तर तुम्ही जर का ऑब्झर्व केलं, हे बघा समोर, तर 2 बिल्डिंगच्या मध्ये पूर्ण जंगल आहे, म्हणजे झाडं बघा किती आहेत. आणि इवन रोडला सुद्धा हे पहा. तर या इथल्या दिल्ली गव्हर्नमेंटचं कौतुक करावं लागेल की अशा पद्धतीने, म्हणजे ऑब्व्हियसली पॉल्युशन खूप आहे दिल्लीला. तर हे बघा, पूर्ण तुम्हाला एरियामध्ये मोठमोठी झाडे, तुम्हाला रस्त्यावर झाडं दिसतात. आणि इथले जे रस्ते आहेत ते पण खूप ब्रॉड आहेत. तर हे पहा, संपूर्ण इथे ना भरपूर झाडांचं प्रमाण आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे, म्हणून तुम्हाला मी व्ह्यू दाखवला. तर फ्रेंड्स, माझा आता आवरून झालेला आहे, 11:30 वाजलेले आहेत. तर आता मी निघतो, रेडी झालेलो आहे. मला अजून त्यांना कार्ड जे आहे, जे की ते त्यांना द्यायचं आहे, चेकआउट करायचं आहे. आणि त्यानंतर इथेच या हॉटेलमध्ये ते इव्हेंट कुठे आहे ते सुद्धा त्यांना विचारायचं आहे. आता मी जाताना तर काही घेत नाही आहे, जस्ट यामध्ये कोक वगैरे तसंच आहे. थोडं 1-2 कोक वगैरे मी यूज केले. फक्त ते कॅडबरी मी चॉकलेट माझ्यासोबत कॅरी करणार आहे, दॅट्स इट. आणि इकडं याचं आपण पे केलेलं असतं, आपण हे घरी घेऊन जाऊ शकतो. आणि मी काही कॅरी करणार नाही, मी काही घेणार नाही आहे, मेसेज ठेवणार आहे. मी आता दिल्लीच्या वेगास मॉलमध्ये आलेलो आहे. एक शर्ट घ्यायचा आहे मला, फॉर्मल. खूप जबरदस्त मॉल आहे, जवळजवळ प्रत्येक ब्रँड इथे अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. जसं आपल्याकडे पुण्यामध्ये फिनिक्स मॉल आहे,
तर मी LPचं शोरूम शोधतोय. तर फ्रेंड्स, आता इव्हेंट झालेला आहे आणि मी आता मेट्रो स्टेशनला आलेलो आहे. इथून आता जायचं हजरत निजामुद्दीनला. 9 वाजता ट्रेन आहे आपली. मी पुन्हा जिथं उतरतो दिल्लीमध्ये हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन, तिथे मी आलेलो आहे पुन्हा. आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आता रेल्वे आहे. आता वाजलेत 15 मिनिटं शिल्लक आहे माझ्याकडे. तर मी आता जातो पटकन प्लॅटफॉर्म नंबर 4 वर. फायनली मी इथं पोहोचलेलो आहे. तुम्हाला मी एकदा आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो. थंडी खूप आहे इथं, प्रचंड थंडी आहे. पुण्यामध्ये जसं पुणे रेल्वे स्टेशन एकच आहे, तसं दिल्लीमध्ये न्यू दिल्ली, ओल्ड दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन असे टोटल 3 रेल्वे स्टेशन्स आहेत. आणि मेट्रो जे आहे, मेट्रोनी जबरदस्त एरिया कव्हर केलेला आहे. जवळजवळ एका लाईन मध्ये, म्हणजे इथं पिंक लाईन, ब्ल्यू लाईन, येलो लाईन अशा वेगवेगळ्या लाईन आहेत. आणि एका लाईन मध्ये जवळजवळ 50 ते 60 किंवा 60 ते 65 स्टेशन येतात. आणि A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत जाण्यापर्यंत जवळजवळ 1 ते 1.25 तास लागतो. तर आता 8:30 वाजलेले आहेत आणि जी 8:53ला जी माझी ट्रेन आहे निजामुद्दीन पासून ते मुंबईला मी जाणार आहे. तर ती आता 15 मिनिटं लेट आहे, 15 ते 20 मिनिट. तर मी आता वेट करतोय. जाताना मला जे तिकीट आहे ते 2nd क्लासचं मला मिळालेलं होतं. ते कन्फर्म झालेलं आहे. ऐसा अच्छा हुआ है. वेरीफाइड जो नंबर की ना मेरे चाहेगा कोले चाहेगा मेरे वाले चाहेगा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. रात्री 9:15 वाजता ट्रेन पकडली. 2nd क्लास आहे, 2nd क्लास आणि AC आहे. इथे पण 4 कंपार्टमेंट आहेत. पण कालच्या सारखं जसं 1st क्लासमध्ये केबिन असते तशी केबिन नाही इथे. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. ब्रेकफास्ट मी करणार आहे. आणि आता मी आता MP मध्ये आहे. आणि आता इथून मी मुंबईला उतरणार आणि मुंबईवरून पुण्याला जाणार, कारण की ट्रेन जी आहे CST मध्ये थांबणार आहे. तर बघूया आता ब्रेकफास्ट मध्ये काय मिळतं इथे. प्लॅटफॉर्मवर एखादा प्लॅटफॉर्मवर पाहूया. जवळचा जो प्लॅटफॉर्म येईल, स्टेशन येईल, तिथे बघूया काय अवेलेबल आहे नाश्त्यासाठी. फ्रेश तर झालेलो आहे मी. आणि आता माझ्यासोबत कोणी नाहीये जे काय म्हणूया आपण कंपार्टमेंटमध्ये, त्याच्यामुळे इझिली शूट करता येते किंवा बोलता येते. ते जर का बाकीचे एकदमच शेजारी असतील तर थोडंसं जरा ऑकवर्ड वाटतं, एम्बॅरेसिंग वाटतं. त्यामुळे बोलताना शूट करता येते. तर आजचा दिवस पूर्ण जर्नीमध्ये जाणार आहे. तर बघूया. एक बाहेरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो कशा पद्धतीने येते, नाही का. शेती तर भरपूर आहे. रेल्वेची जी लाईन आहे त्याच्या बाजूनी नाही का भरपूर शेती आहे. तर तुम्हाला मी एक 10 सेकंदाचा व्ह्यू दाखवतो.
फ्रेंड्स, MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये बहुतेक दगडाच्या खाणी असाव्यात, दगडी कोळशाच्या. तर ट्रेन थांबलेली आहे आत्ता. तर बाजूला एक मालगाडी आहे. तर पूर्ण खचाखच ती दगडी कोळशाने भरलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्ही पाहू शकता. पूर्ण दगडी कोळसा आहे आणि पूर्ण आहे ना ट्रेन भरलेली आहे दगडी कोळशाने शेवटपर्यंत. दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी केला जातो. फ्रेंड्स, भुसावळ स्टेशनला आलेलो आहे. पुढचं स्टेशन मनमाड आहे आणि रात्री साधारणतः 12-1 वाजता दादरला उतरणार आहे. भुसावळ हे खूप मोठं स्टेशन आहे. अनेक इथं प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. तुम्हाला पहिले संपूर्ण व्ह्यू दाखवतो मी. फ्रेंड्स, मी आता खडवली स्टेशन पाशी आहे. रात्रीचा माझा तुम्हाला फेस दिसत नाहीये. 3 वाजलेले आहेत. आता कल्याण स्टेशन येणार आहे, त्यानंतर ठाणे, त्यानंतर दादर. 1 तास तरी लागेल, 1-1.5 तास. तर खूप लेट झालं. ट्रेन खूप स्लो होती. बऱ्याच ठिकाणी तिला थांबावं लागलं. फ्रेंड्स, मी दादरला उतरलेलो आहे आणि माझी ट्रेन चाललेली आहे आता. मी आता उतरलो दादर स्टेशनला. रात्री 11ला ट्रेन येणार होती, पण मध्ये कुठेतरी सिग्नल मध्ये बिघड झाला होता, त्यामुळे पहाटे 5ला मी आता दादर स्टेशनला पोहोचलो. आता इथून शिवनेरीने मी जाणार पुण्याला. बघा, मुंबईला कशी लोक रस्त्यावर झोपलेत. आता प्रवासी असतील. मुंबईमध्ये राहणं खूप महाग आहे. इव्हन लॉज जरी असेल तरी ते खूप महाग आहे. त्याच्यामुळे बघा, ठिकठिकाणी लोक तुम्हाला तर रस्त्यावर, फुटपाथवर झोपलेले दिसतात. इथून तिथून सगळी लोक झोपलेलीच आहेत. ते बघा, सगळे इथे फुटपाथवर झोपलेत, म्हणजे जिथं जागा भेटेल व्यवस्थित सेफ. आणि समोर आहे शिवनेरी. आता इथून मी जाणार पुण्याला. मुंबईत आल्यानंतर थंडी पूर्ण निघून गेली. अजिबात थंडी नाहीये मुंबईमध्ये. चला आता बघूया कोणती बस निघालेली आहे. पटकन जाऊया दादर पुणे स्टेशन. फायनली मी आता 9-9:15 वाजता घरी आलेलो आहे. तर ही जी जर्नी आहे माझी पुणे टू दिल्ली आणि दिल्ली टू मुंबई आणि मुंबईपासून परत पुणे ही पूर्ण झालेली आहे. तर एकटा ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस थोडीशी रिस्क पण असते आणि तेच थोडंसं ॲडव्हेंचरस पण असतं, कारण की आपल्याला सर्व गोष्टी नवीन असतात. कुठं विचारायचं, सगळ्या गोष्टी म्हणजे विचारूनच कराव्या लागतात. आणि थोडं जरी मिस्टेक झाली तरी त्याची खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागू शकते, कारण की दिल्ली इतकं मोठं शहर आहे, इतकी गर्दी आहे, मेट्रो वगैरे, त्यांचे रूट्स, ब्लू लाईन आणि पिंक लाईन, येलो लाईन आणि A पासून B पर्यंत जो 60-65 स्टेशन असतात. कचाकच भरलेली मेट्रो असते. तर सगळं, तर हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो आहे एकट्याने जाणे, ट्रेनने फर्स्ट क्लासमध्ये आणि येताना सेकंड क्लास, त्यानंतर 5 स्टारमध्ये राहणे, तर फर्स्ट टाइमच हा मी एक्सपिरियन्स घेतला. आणि एक कॉन्फिडन्स वाढवणारा एक्सपिरियन्स असतो हा लाईफमध्ये, कारण की आपण डे टू डे लाईफमध्ये म्हणजे इतकं सहजासहजी आपण तिथे जात नाही. आपण बऱ्याच म्हणजे कधीतरीच असा एक आपल्या लाईफमध्ये हा प्रसंग येत असतो. त्याच्यामुळं तो जो राहण्याचा 5 स्टारचा हॉटेलमध्ये राहण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो पण खूप छान होता. ओव्हरऑल दिल्लीचं जी झाडे वगैरे, झाडं खूप आहेत तिथे, रस्ते खूप मोठे आहेत
आणि प्रदूषण तर मला काही एवढं जाणवलं नाही असे. ओव्हरऑल दिल्लीचं तर मला खूप छान वाटलं. कल्चरबद्दल जास्त काही 1-2 दिवसात आपल्याला लगेच कळत नाही, त्यासाठी तिथं आपल्याला काही महिने राहावं लागतं असे. तर असो, तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.